दिल्ली येथील जंतर मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पाटोदा तालुक्यातील विविध सामाजिक संघटना आणि चळवळीतील कार्यकर्त्यांनी सोमवार दिनांक 20 जुलै उपविभागीय कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हा मोर्चा काढण्यात आलाय। निदर्शनापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, सोनम वांगचुक हम तुम्हारे साथ है, दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, तसेच प्रभू रामाच्या देणगीचा अपहार करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी कॉम्रेड महादेव नागरगोजे, शिवभूषण दादा जाधव, ॲडव्होकेट सय्यद वहाब, गणेश कवडे, ॲडव्होकेट विशाल म्हस्के, दिलीप गाडे, मुकुंद शिंदे, गणेश शेलार, दत्ता शिंदे आदींनी केंद्र सरकारच्या कथित भूमिकेवर टीका केली। परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा वक्त्यांनी दिलाय। त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीनं विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी वसीमा शेख यांना देण्यात आले। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या आंदोलनात भाई विष्णुपंत घोलप, पद्माकर बिनवडे, राहुल जाधव, सय्यद शफाउद्दीन शेख, इम्रान नूर शेख, इलियास आबासाहेब भोसले, कॉम्रेड भगवान पवळ, कॉम्रेड भगवान जावळे, सुनील काळे, पवन अडागळे, राजाभाऊ भोसले, बबलू घुमरे, दत्ता कोकाटे, नागेश पाटोळे, विशाल जावळे, शोएब सय्यद, नाईक वाडे मामा, शंकर घाडगे, पठाण युसुफ, सय्यद गणी यांच्यासह पाटोदा तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कष्टकऱ्याच्या गरिबाच्या 20 लेकरांनी आत्महत्या करतात मित्र। त्याच्यामुळे या नरेंद्र मोदी सरकारचा धर्मेंद्र प्रधान आम्ही जाहीर निषेध करतो मित्र। कारण एकीकडे ही परिस्थिती शिक्षणाची, गरिबाच्या लेकराला शिक्षणापासून वंचित ठेवायचं काम हा नरेंद्र मोदी, अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान करतायत। ही देशाची गद्दार आहे मित्र। हा एक भाग झाला। दुसरा भाग राम मंदिराची दानपेटी, राम मंदिराची दानपेटी, त्या दानपेटी चोरी झाली मित्र। कोण याचे? राम मंदिराचे दानपेटी चोर हे ट्रस्टी आहेत। ही ट्रस्टी 5 फेब्रुवारी 2020 ला ही ट्रस्टी नरेंद्र मोदींनी नियुक्त केली मित्र। ही त्याने मित्र, त्याचा अर्थ नरेंद्र मोदी हा दानपेटीमधला चोराचा एक सहभाग आहे मित्र। आज जी शिक्षण व्यवस्थेला एक कीड लागलेली आहे, ती कीड कुठंतरी नष्ट व्हावी म्हणून जे काही एक पॉलिसी ते शासनाला देऊ इच्छित आहेत, पण ते पॉलिसी देऊ इच्छित असताना सरकारने त्याचा कसल्याही प्रकारे गांभीर्याने विचार केलेला आहे। त्यांना एखादा कॅबिनेट मंत्री किंवा मिनिस्टर किंवा सचिव 20 दिवसामध्ये साधा भेटायला सुद्धा गेले नाही, भेटायला तर गेल्याच नाही, पण त्यांचं बळजबरीने आंदोलन मोडण्यासाठी त्यांना कसलीही सूचना न देता, कसलीही नोटीस न देता एक हायकोर्टाचे निर्देशाचं कारण देऊन त्यांना अचानकपणे उचलण्यात आलं आणि या प्रकारे त्यांना आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले सरकारने। भारतीय लोकशाही ही जगामध्ये सर्वात श्रेष्ठ लोकशाही समजली जाते। या लोकशाहीची जर व्याख्या पाहिली तर लोकांकडून लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही म्हणतो आपण। आणि जर ह्या लोकशाहीमधील लोक जर शिकले तर ते सर्व सरकारवर प्रश्न उपस्थित करतात, देश मजबूत करतात, देश प्रगतीपथाकडे नेतात। परंतु जर या देशातली जर शिक्षण व्यवस्था जर कोलमडली तर या देशाला नक्कीच जे लोक देश चालवतात ते अधोगतीकडे नेल्याशिवाय राहणार नाहीत। आपण 2014च्या आधी पाहत होतो की भारत देश महासत्ताक होणार म्हणत होतो देश जगभरामध्ये, परंतु जर असे नीट पेपर फुटीसारखे जर प्रकार घडत असतील तर मला वाटतं की देश महासत्ताक नाही, आपला देश हा अधोगतीकडे जाणार आहे। आणि म्हणून आम्ही आज रस्त्यावर येऊन या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलं आहे। हे आंदोलन तुमचं आणि माझं नाही तर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीचं आंदोलन आहे, प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे। कारण हा संविधान दिलेला आहे आपल्याला, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका, संघटित आणि संघर्ष करा। आपण जर शिकलो तर संघटित होतो, संघटित झालो तर संघर्ष करतो। म्हणून या शिक्षण व्यवस्थेला कोलमडण्याचं काम हे सरकार करत आहे। त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी हे देखील सांगितलं होतं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणूनच हे सरकार या दुधामध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न करत आहे। मी आज या ठिकाणातून या माध्यमातून सांगू इच्छितो की या शिक्षण व्यवस्थेमध्ये
या शिक्षणाच्या वाघिणीच्या दुधामध्ये भेसळ करणाऱ्या सरकारचा जाहीर धिक्कार या ठिकाणी करतो। त्याचबरोबर जी शिक्षण व्यवस्था हा देश वाचवण्यासाठी जे सोनम वांगचुक जे आपल्या देशातील शास्त्रज्ञ आहेत तर ते ज्या लढ्यासाठी लढा दिलेला आहे त्यांनी, तर त्यांच्या लढ्याला मी या ठिकाणाहून जाहीर असा पाठिंबा देतो आणि सरकारचा निषेध करतो।